मी प्रियंका जाधव नवराष्ट्र नववार्ता या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतो। तर असेच आज आपल्यासोबत उपस्थित आहेत एक वृक्षप्रेमी गोवर्धन दामोदर सर। तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करते। वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे ही तुकोबांची काव्यपंक्ती सध्या वाचण्या आणि ऐकण्यापुरतीच उरलेली आहे असंच दिसत आहे। मात्र याला प्रत्यक्ष आचरणात आणलंय अकोल्यातील वृक्षप्रेमी गोवर्धन दामोदर यांनी। तुम्ही वृक्ष संवर्धनाचे कार्य केव्हापासून करताय, काय सांगाल याबद्दल? मी वृक्ष संवर्धनाचं झाडं लावायचं काम आज 15 ते 20 वर्षापासून करतो। लोकांना झाडं म्हणजे तयार करतो, लोकांना झाडं फुकट वाटतो। आतापर्यंत किती आणि कोणत्या वृक्षांची तुम्ही लागवड केलेली आहे? आतापर्यंत कमसे कम 20 ते 25 हजार मी लोकांना झाडं दिले आणि त्याच्यामध्ये कडुनिंब, पिंपळ, वड, कडूबदाम, गोडबदाम, चिंच अशा अनेक प्रकारचे झाडं, दुर्मिळ झाडं बी असतात। जसे की एखादं मोहाचे जे झाडं असतात ते बी लावतो, त्याच्यापासून सावली भेटते असे झाडं मी तयार करतो आणि लावतो। तुम्ही रोपं कशा पद्धतीने तयार करतात आणि ती कशा पद्धतीची प्रक्रिया तुम्ही म्हणजे कसं तयार करता नेमकं? मी सकाळून उठून म्हणजे इकडे वावरात जातो, तिकडे लय मोठे झाडं आहेत, त्या झाडाच्या बिया जे पडतात पक्ष्याच्या पोटातून त्या बिया वेचून आणतो। आणि त्या वेचून आणण्याचं एक कारण आहे की त्याची उगम शक्ती जास्त असते। ते भरपूर म्हणजे जिथले 100 बिया लावल्या तर 100 बी उगवतात, म्हणून मग ते आणतो आणि थैलीत टाकून त्याचं ते वाढतात, मोठे करतो आणि मग लोकांना वाटतो। म्हणजे ते बीज लवकर फर्टिलाइज होतात। तर तुम्ही घरी नर्सरी तयार केली आहेत, तर त्या नर्सरीमध्ये तुम्ही जे वृक्ष लोकांना मोफत देतात तर तुम्हाला काय परवडते? परवडण्याचं काही नाही। एक मी धर्तीवर जन्म झाला म्हणून त्याची परतफेड म्हणून झाडं तयार करायचे आणि लोकांना वाटायचे आणि त्याच्यापासून काय भेटते हा काहीच विषय नाही। मला ऑक्सिजन भेटते आणि जिथले बी ज्या लोकांना आता जे काम केलं वृक्ष संवर्धनाचं, जसं तुकाराम महाराजानं जे आता तुम्ही म्हटलं की बा तुकाराम महाराजाची एक ओळ आहे, तशा वृक्षवल्ली आम्हा सोयरे, तर त्याच्यात आपला हातभार लागा बस एवढंच। मग त्यासाठी जे साहित्य लागतात तर ते साहित्य कसे तुम्ही जमवतात? साहित्य जमवतो म्हणजे हॉटेलावर जे लोक, हॉटेलातले लोक जे दुधाच्या पुड्या आणतात ते लोक ते दूध काढतात आणि त्यातलं फेकून देतात। ते काही वेचून आणतो आणि काही लोक असे येतात की जे माझ्याकडून लोक झाडं नेतात, तर त्याच्या मोबदल्यात काही लोक थैल्या देतात मला, तर मग ती वापरतो। आतापर्यंत तुम्ही किती लोकांना वृक्ष भेट दिली आहे आणि त्यांची काही मदत मिळते का आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात नेमक्या? मदत तर नाही भेटली, पण असे तुरळक कोणी थैली दे तर हे करतात, फक्त दुसरं काही नाही भेटत। आणि ते मी जे करतो तर मी मला एक सायकलचं दुकान आहे, पंचर काढायचं, आणि टेलरचं दुकान आहे एक, की मी ते फाटके कपडे शिवतो। सकाळी फाटके कपडे शिवतो, पंचर काढतो एका इकडून, तर त्याच्यातून जे भेटते त्याच्यातूनच मी सर्व करतो। वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी तुम्ही दिवसातला नेमका किती वेळ देता? दिवसाले 2 घंटे देतो, 2 घंटे असतात, त्याच्यावर नाही देऊ शकत कारण दुसरं काही भेटतच नाही। तर त्याच्यात जिथला जो 2 घंट्याचा टाईम आहे तो करायचा। शासनाकडून आणि वन विभागाकडून काही मदत मिळते का तुम्हाला? नाही, शासनाकडून तर मदत नाही भेटत आणि कोणाकडूनच आतापर्यंत मदत नाही भेटली, वन विभागाकडूनही नाही। वन विभागाचे लोक आले माझ्याजवळ की बा तुम्ही, ते म्हणतात की बा तुम्ही चांगलं काम करता, फक्त एवढंच झालं, चांगलं काम करता म्हणून लोकांना झाडं वाटतं बा, असे लोक आले माझ्याजवळ वन विभागाचे। म्हणजे तुम्हाला नेमकं कौतुकाची थाप मिळते। आता आपण अनेक असे वृक्षरोपण करणारे अनेक वृक्षप्रेमी पाहिल्यात, जे वृक्षरोपण करून सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करतात आणि सगळ्यांचे कौतुकाची थाप मिळवतात। परंतु असे काही वृक्षप्रेमी आहेत जे कुठेच दिखावा करत नाही आणि आपलं कार्य हे असंच
म्हणजे वृक्षासाठी त्यांनी संपूर्ण त्यांचं जीवन हे वाहून दिलेलं आहे. तर अशा वृक्षप्रेमींना खरंच कौतुकाची थाप मिळणं ही गरजेचे आहे. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रसाठी.